नाशिक शहरात आज आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी आपली कंबर कसली आहे। शहरात विविध संवेदनशील ठिकाणी मॉक ड्रिलचे आयोजन करून बचाव कार्याचे जिवंत प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। नाशिकमधील मुंबई नाका येथील नारायणी हॉस्पिटलमध्ये सिडको अग्निशामक दलाच्या वतीने चित्तथरारक मॉक ड्रिल पार पडली। रुग्णालयात आग लागल्यास किंवा आपत्कालीन स्थिती ओढावल्यास रुग्णांना सुरक्षित बाहेर कसे काढावे याचं दर्शन यावेळी घडलं। सिडको फायर बंब पथकासह परमानंद प्रमोद लामगे, मुकुंद सोनवणे, मोहन चालक, मल्हारी अहिरे आणि शिकाऊ फायरमन यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत उपस्थितांच्या अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक सादर केलं। केवळ रुग्णालयाचेच नव्हे तर शैक्षणिक संस्थांमध्येही सुरक्षिततेचे धडे देण्यात आले। शंकरनगर येथील बुद्धी हॉस्टेलमध्ये विशेष मॉक ड्रिल घेण्यात आली। यावेळी दिनेश लासुरे, गणेश गायधने, महेश कदम आणि विजू नागपूर या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। भूकंपासारख्या किंवा इतर आपत्तींमध्ये कोणती खबरदारी घ्यावी आणि स्वतःचा जीव कसा वाचवावा याचे तंत्र यावेळी शिकवण्यात आलं। तसेच शिंगडा तलाव परिसरातील आपत्कालीन उपक्रमाचे नेतृत्व के.टी. पाटील यांनी केले। या संपूर्ण मोहिमेदरम्यान अग्निशामक दलाची यंत्रणा किती तत्पर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। या सर्व ठिकाणी राबवण्यात आलेले मॉक ड्रिल अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। भविष्यातील कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी नाशिककर आता सज्ज होत आहेत। स्टार न्यूज ब्युरो, स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।